was built to last with the webs of the wind, and I could change the past with all I will achieve. And got my foot on the gas, never stop competing. If you break my glass, then this life's gonna end. I wanna be the best in the game, invest in my name. Check no restraints, I'm obsessed with the pain. I ingest, I retain, assess and I change. Possessed by the thought I'll be free one day from society's restraints. Money, clout and fame, mud, disease, a plague. We all love to hate, have to play the game, have to make a name. All our insecurities are on display. This is war with the enemy, think that it was meant to be. Living in a time where disease is on every screen. जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या गाडीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला आहे ना गाडीचं एक छोटंसं आहे ना रिव्ह्यू देणार आहे मी. आपल्याला आहे ना गाडीने ॲव्हरेज कशी देते, गाडी ॲव्हरेज कशी देते, त्यानंतर किती हजार किलोमीटर चालली आहे, त्यानंतर टॉप स्पीड मी कितीपर्यंत नेलं आहे का मी घेऊन जाऊ शकलो का तिथपर्यंत, तेवढं टॉप स्पीड दाखवणार आहे. त्यानंतर ना गाडीचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्या पहिले ना सर्वात पहिले तुम्हाला ना किलोमीटर दाखवतो. तुम्हाला ना आता आहे ना किलोमीटर दाखवून देतो किती हजार किलोमीटर झाली आहे. 4985 किलोमीटर झाली आहे. किलोमीटर तर तुम्ही पाहिलं असाल आपली 4,500-5 हजार किलोमीटर गाडी झाली आहे. तर दुसरा विषय असा आहे का गाडी ना जास्त रनिंगमध्ये नाही, म्हणजे रनिंगमध्ये म्हणजे मी ना फक्त 40 किलोमीटर चालवतो दिवसभरात. तर मी फक्त क्लासला येतो आणि क्लासवरून आहे ना गाडी घरी घेऊन जातो, एवढंच गाडीचा आहे ना कंटिन्यू रूट आहे. आणि त्याच्यात विषय कसा माझ्याकडे आहे ना अशा 2 गाड्या असल्यामुळे ना ह्या गाडीचा वापर आहे ना मी थोडासा कमी करतो. म्हणजे 2 गाड्याचा विषय असा आहे का माझा आहे ना एक चुलत भाऊ आहे, त्याच्याकडे पण आहे ना सेम अशी गाडी. तर मग आम्ही त्या गाडीवर ना लॉंग रूटना जास्त गेलेलो आहे. ह्या गाडीवर ना लॉंग रूट फक्त एक टाइम गेलेलो आहे 350 किलोमीटर. त्याच्यामध्ये तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल ना त्याच्यामध्ये ना मी माझा रिव्ह्यू दिला होता की कॉर्नरिंग कशी केली होती, म्हणजे कॉर्नरिंग किती बसली होती. आता कॉर्नरिंगचं तुम्हाला दाखवतो. कॉर्नरिंगला इथं दिसतंय सायलेन्सर घसलंय, एवढी कॉर्नरिंग पर्यंत गाडी जाते. स्टेबल बी एकदम परफेक्ट, त्याच्यामुळे ना काही विषयच नाही. ब्रेकिंग बी बायबरचे ब्रेक असल्यामुळे ना काही विषय नाही ब्रेकिंगचा पण. त्यानंतर ना दुसरा विषय असा आहे की मला आहे ना भरपूर जणांनी विचारलं आहे का ह्या प्राइस रेंजमध्ये आणि या सेगमेंटमध्ये ना भरपूर ऑप्शन आहे. आता R1 जर घेतली आपण, R1ची CC कमी 155 CC आहे, पण ती गाडी सध्या ट्रेंडिंगला आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन MT होता, त्यानंतर तिसरा ऑप्शन आता NS400 आली. ह्याच प्राइस रेंजमध्ये ना ती NS400 आहे. मग ऑप्शन भरपूर होते. तर मला विचारते का तू हीच गाडी काय घेतली. तर ही गाडी घेण्यामागचं आहे ना पहिलं कारण म्हणजे ना हिचं लुक, ॲग्रेसिव्ह लुक, जो गाडी का पाहून जो फील आणि लुक येतो ना तो. आणि दुसरा विषय आहे का मला आहे ना ही गाडी आल्यापासून आहे ना मला हीच गाडी आवडती. केलं तर बुलेट पण चांगली आहे, आता बुलेट पण आहे आपल्या इकडं, पण ही गाडी घ्यायचं कारणच ते होतं का लुक. आणि त्यानंतर ना तिचं आहे ना टॉप एंड पण चांगलं आहे. तर मी इथं आहे ना हाय स्पीडमध्ये आहे ना तुम्हाला सांगतो 145 पर्यंत मी आहे ना ही गाडी नेलेली. मग त्याच्या पुढं पण गेली असती पण माझी हिंमत नाही झाली, मी तिथपर्यंतच नेली. आणि त्यातली त्यात ना विषय असा आहे का ॲव्हरेज. दुसरा विषय ॲव्हरेज, मला गाडी ना 30 ते 35 याच्यामध्ये ॲव्हरेज देऊन टाकते. म्हणजे 31-32 जसं आपण गाडी चालू तसे त्या हिशोबाने गाडी ॲव्हरेज देऊन टाकते, काही विषय नाही. आणि त्यात पण ना अजून एक विषय असा आहे का याचा आहे ना सिटिंग पोश्चर. तिच्यात कसं कम्फर्टेबल बसतो आपण आणि कम्फर्ट जास्त आहे, बॅक पेन जास्त नाही. R1ला बॅक पेन जास्त आहे, बुलेटला पण बॅक पेन जास्त आहे. तर आता वळूया पुढच्या मुद्द्या का ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. तर आता विषय असा आहे का ऑब्विसली बजाज आहे, त्याच्यामुळे पॅनलमध्ये ना थोडंसं व्हायब्रेशन आहे, जास्त नाही थोडंसं व्हायब्रेशन आहे. ज्या BS3 गाड्या होत्या ना त्यांना आहे ना व्हायब्रेशन जास्त होतं. ह्या गाडीला व्हायब्रेशन नाही असं म्हणत नाही, व्हायब्रेशन आहे पण त्या मापात ना कमी आहे, जास्त व्हायब्रेशन नाही आहे. ॲडव्हान्टेज असा आहे का इनिशियल ना एकदम तगडा यायचा. आणि दुसरा विषय आहे ना सिटिंग कम्फर्ट. जास्त काय मला वाटलं नाही, म्हणजे मी लॉंगला पण भरपूर चालवली, मला काय एवढं लक्ष देत नाही. आणि दुसरा विषय असा आहे का हाय स्पीड गेल्यावर ना ते व्हायब्रेशन तर काही लक्षात राहत नाही. आता पब्लिक बोलती पण मी चालवण्यावरून तर मला कधी जाणवलं नाही. आणि हाय स्पीडमध्ये असलं ना मेंटॅलिटी फक्त एकच राहते का पुढं रस्ता आणि म्हणजे आपल्याला समजा जर पुढं गाड्या वेड्या असतील तर त्याच्यात कटिंग करायचं तेवढंच म्हणजे मला तर तेवढंच लक्षात राहतं. याचं व्हायब्रेशन बोलते तर मग माहीत नाही. आता पहिल्या दुसऱ्या गिअरवर जेव्हा चालती तेव्हा तर म्हणजे हाय रेव जर दिला तेव्हा व्हायब्रेशन जाणवतं. आणि अजून एक विषय असा का आपण याच्यात ना मॉडिफिकेशन काही केलेलं आहे. तर इडं जे सेफ्टी गार्ड राहतं ते सेफ्टी गार्ड आपण काढून टाकलेलं, याचे ते 2 नटे एकच बसवलेलं आहे. त्याच्यानंतर टेल लाईट रिमूव्हचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, टेल लाईट पण काढून
आणि हे मड गार्ड जे आहे हे पण एक टाइम आपण काढून बघितलेलं होतं. त्यानंतर सायलेन्सर पण आपण एक टाइम ना खोलून म्हणजे बिना सायलेन्सरचे बी भरपूर दिवस चालवले. ॲव्हरेजमध्ये काहीच फरक पडला नव्हता सायलेन्सर काढल्यानंतर. आणि त्यानंतर दुसरा विषय, नंबर प्लेट मी अजून बी लावले म्हणजे मध्ये लावली ती, आता काढून ठेवली. आणि दुसरा एकच विषय असा आहे का हे विंगलेट लावलेलं आहे बस, जास्त काही नाही आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे गाडीमध्ये. मॉडिफिकेशनचा विषय चालला आहे, रॅपिंगचा पण विषय आहे, रॅप करायचा विचार चालू आहे माझा. आणि बस एवढंच होतं आपल्याला गाडीमध्ये, आपल्याला एवढंच दाखवायचं होतं, एवढं सांगायचं होतं. काही जास्त म्हणजे दुसऱ्या गाडीचं चांगलं सांगून आपल्या गाडीचं किंवा आपल्या गाडीचं जास्त सांगून दुसऱ्या गाडीचं वाईट हे काय मला सांगायचं नव्हतं. मला जे फील झालं, मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता आहे ना आपण आहे ना, मला न्यायचं आहे ना एकदा ना मायलेज टेस्ट करायचं आहे, तर पुढची व्हिडिओ आहे ना मायलेज टेस्टच राहील. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.